तर ती त्याला मार पण तू तसं त्याला काय म्हणू नको काही तुला काय पाहिजे आपल्याकडे पैसे नाही एवढा मोठा चुलता इथं 2 चुलते मला काय आता मला पाहिजे ना मग तुला पाहिजे तुला पाहिजे गाडी सारे निघले पाहिजे बसलेले वाळूचे ढेगलर कोण कोण आलाय कोण कोण कळवायचे ना बजरी घ्या तू बजरी घे मार्केटच्या गडी लिंबाई सोडली का आता ऊन पडलंय ऑलमेनची पुल्ली किती दुकान नको घेऊ आपलं आपलं घेऊ कोणत्या दुकानातून घेतलं कळलं पाहिजे लोकांना चल मग इकडे जाऊ हवेंद इकडून आलो होतो हा तर काहीच पाहू शकता तुम्ही आम्ही इकडून आलो होतो एसटीपी घेतलेले ते दुकानचं नाव काय आहे त्या दुकानचं नाव लिहिलं आम्ही ते आदित्य मशिनरी स्टोअर आणि त्या गेलो पंपर तर काही कसं आहे एसटीपी घेतलेला आहे आम्ही चाललेलो आहे कुठं जायचं त्याला चहा पाणी तर काही आम्ही चाललेलो आहे चहा पाणी घ्यायला आणि भेटूया तुम्हाला नंतर परत मशीनकडे घेतात हां लाईव्ह डबल चालू झालेला आहे हे आमचा ऑफिसर ते आमची भावकी बस ना कुठं आता व्हिडिओ 10-15 मिनिटाचा होत मस्त बाईकी दूध पिऊ इथून चल इथं उड्या गाडी बाहेर नाही लाईव्ह इथून आली जायचं पुढं उड्या तर काहीच तुम्ही पाहू शकता मशीन घेतलेलं आहे आता आम्ही दोघं ज्यूस प्यायला तर काही ज्यूस पिऊया एक नंबर काहीच तर काहीच तुम्ही पण या ज्यूस प्यायला आम्ही पित आहे तर काहीच मशीन तिचं फिटिंग चालू आहे तुम्ही पाहिलं असेल आम्ही आलो म्हणलं ज्यूस पिऊन घ्यावा दर्शिक कोण तुम्ही बाहेर तर काही त्यांचे पैसे बी दिलेले आहेत आता चालू आहे मी परत मशीनकडं किती आपलं STP फिट केलं आहे पाहूया तर काहीच पाहू शकता इथे STP फिटिंग चालू आहे कारखाने 2 लिटर टाकलाय
पाहू शकता आपलं STP घेतलेलं आहे, जनरेटर आपण घेऊन घरी चाललेलं आहे बद्रीने. तर गाईज पाहू शकता तुम्ही आलेलं आता जवळ घराजवळ. तर गाईज बंद करू. तर काहीच पाहू शकता मशीनला हवा मारायला. आता मशीन धुवायचं आहे ते का पाहिलं तुम्ही STP आणलेलं आहे. तर काहीच पाहू शकता इकडं आपलं काय होते ते तर काय तिथं कॉम्प्रेसर चालू आहे आणि तिकडं मशीनला ते हवा मारायले प्रेशरने ते धान काढण्यासाठी. आता इकडं पाहू शकता तिथे एक इन्व्हर्टर आहे, यातलं काहीच पाहू शकता. आम्ही सकाळी पत्रे खोललेत आणि मग नंतर आता मशीन शेत धुवून मग वाजता आता पट्टा पडलाय ना त्यामुळे धुवून आता लावायचं आहे मशीन. हा तर याच पाहू शकता पत्रे हवा मारायला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या मशीन हवा मारून झालेली आहे. सारा मशीनचं गच पण काढलेलं आहे. आता इन्व्हर्टरला हवा मारून राहिला आहे बद्री पाहू शकता तुम्ही. तर काहीच पाहू शकता कसे सारखे इन्व्हर्टरवर केलेत म्हणजे खालून नीट हवा मारतं ते. तुम्ही पाहू शकता इथं मशीनला हवा मारलेली आहे. आता पाणी मारायचं आपलं STP चालू करायचं. हां पाहू शकता अशा प्रकारे आपली यंत्रणा चालू आहे. हे मशीन चालू झालं आहे. आता चालू करायचं आहे आणि पाणी मारायला न्यायचं आहे. झालं चालू.
काय पाहू शकता इथे STP आहे आपलं, तर STP चालू करायचं आहे. त्यावेळेला घे पुढचं. झाले तसं आम्ही मशीन धुतोय गाईच, पण आता काय मशीन ना धुत आहे ना, आता शेकत पाणी मारून झालंय, मग शॅम्पू लावून धुवायचं आहे. तर काय पाहू शकता मशीनला पाणी मारून झालेलं आहे. इथं एक अर्जंटला आहे आणि एक इनफिल्टरला पाणी मारलेलं आहे. त्याच्या मागे एक इनफिल्टर पाहू शकता. इथं बारका ट्रॅक्टर चांगलं मस्तपैकी सगळं आपल्याला धुवून काढायचं आहे गाईच. आता तिकडं आहे ना ते बदरी ना ते लिक्विड असतं ना गाडी धुवायचा शॅम्पू तो कालू राहिला आहे. तुम्ही पाहू शकता मोठं पातीला घेतलं आहे, डायरेक्ट मोटर चालू केली त्यात आणि लिक्विड पाहू शकता तुम्ही. फुल चालू आहे गॉमस. तर काय पाहू शकता आपण फेस केलेला आहे आपलं ते लिक्विड टाकून. तिकडं पाहू शकता मशीन आहे. टाकायचं काय पैप टाकायचा का?
आम्ही हिरवं पाणी केलेलं आहे. जर आपल्याला त्या लिक्विडनी हा 1 नंबर. तर काय पाहू शकता इकडे हे पैसे राहिले. तर काहीच पाहू शकता असं प्रकारे आपलं मशीन धुवायचं काम चालू आहे. पाहू शकता आपला बारका ट्रॅक्टर तो पण खूप खराब झालेला आहे. तो पण धुवायचा आहे. सगळं धुवायचं आहे काही आज होते जेवढं होईल तेवढं आहे. हा आता तिकडे आहे तिकडे जा आता कर
तर काय तुम्ही पाहू शकता लेमन शॅम्पू आहे आपला लेमन. याचं दाम भरून पण 2 बादल्या आण भरून. 2 बादल्या आणि त्याच्यात. तर काय पाहू शकता हे बादलीत पीस आहे तिथं आपण पेस्ट केलेला आहे ना ते आम्ही डायरेक्ट काय करायचं देश उघड लावून तिथं पाहू शकता तुम्ही आपलं लिक्विड काढलेलं आहे आणि याच्यातच आम्ही सगळं काढून याच्यातच. तर काय तुम्ही पाहू शकता आता इनपुट राहिलेले आहेत आणि मशीन आपलं चकाचक नवं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता असं आपलं चांगलं आम्ही स्वच्छ धुतलेलं आहे आपलं मशीन. तर काहीच पाहू शकता सारं जे घाण झालं ना मशीन ते सारं धुतलेलं आहे आम्ही. पहा मगापेक्षा ना आताच्यापेक्षा किती फरक दिसतोय. आतमध्ये पाहूया आतमध्ये पण कॅबिनमध्ये आम्ही पाणी मारलेलं आहे. गाईच पण इथं दर्शिक घाण राहिलेली ही घाण कायामुळं काही निघलीच नाही. कॅबिन मध्ये घाण आहे गाई सीटा खाली. तर काहीच आपलं मशीन धुवून झालेलं आहे आणि आता उद्या इनफिटर धुवायचे आहेत. इनफिटरचा पण तुम्हाला छोटासा ब्लॉग बनवून दाखवणार आहे मी. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक समोर. तर धन्यवाद. जय हिंद जय भारत.